आदाब अर्ज़ है। एडियन उर्दू खबरनामे में आपका खैर मकदम है। मैं हूं सिद्दीकी मोहम्मद अजहर। खबरों के सिलसिले को शुरू करने से पहले आइए डालते हैं आज की चंद अहम खबरों पर एक नज़र। गैर कानूनी कारोबार चलाने वालों के मुकुंदवाड़ी इलाके के नाजायज कब्जाजात इंतजामिया की जानिब से हटाए गए, ताहम शहरियों का फतराव, पुलिस की जानिब से आंसू गैस का इस्तेमाल। मराठा रिजर्वेशन के मसले पर हुकूमत को मराठा रिजर्वेशन के जिम्मे यकीन पैदा करना नहीं आया, हिज़्ब मुखालिफ पार्टी रहनुमा अंबादास दानवे का बयान। अब खबरें तफसील से। मराठा रिजर्वेशन के फैसले के बाद मुस्लिम रिजर्वेशन का फैसला अंधेरे में रख दिया गया है, ऐसा इल्जाम आयद करते हुए रुकन असेंबली अबू आसिम आजमी ने ऑर्डिनेंस फाड़कर मुस्लिम रिजर्वेशन के जिम्मे में गुस्से का इजहार किया। रिजर्वेशन आया, हमने उसका स्वागत किया, परंतु सच्चाई ये है कि 16% रिजर्वेशन मराठा समाज का हाई कोर्ट ने भी किया था। 5% मुसलमानों का रिजर्वेशन हाई कोर्ट ने ओके किया था, लेकिन आज तक 5% पे ये लोग देने को तैयार नहीं है और 16% का 10% दिया। मैं इसको स्वागत करता हूँ। हमने बहुत कोशिश किया कि हम हाउस में बोलें, लेकिन हमको बोलने नहीं दिया। ये जो है ना, ये जो है नोटिफिकेशन है, इस नोटिफिकेशन को रद्दी टोकरी में डाल देना चाहिए। जब इससे कोई फायदा नहीं है, जब कुछ इससे हो नहीं रहा है, तो मतलब क्या इसका होता है? सरकार ने बनाया था ये हमने नहीं बनाया था, लेकिन मुसलमानों का जो रिजर्वेशन है उस पर सरकार न तो चर्चा करने को तैयार है, न तो देने को तैयार है। इसलिए मैं इसका पूरा का पूरा जो है सरकार का जो मैं निंदा प्रकट करता हूँ, और ये जो सरकार नीति है बिल्कुल गलत हुआ। मैंने इसका अध्यादेश हम फाड़ते, ये हमने असेंबली में फाड़ा था। आगे का स्टेप क्या होगा? आगे का स्टेप बनाएंगे रणनीति अभी इसके खिलाफ। मुसलमानों को इंसाफ दो, इंसाफ दो, इंसाफ दो। नाजायज कब्जाजात हटाने के लिए गए हुए म्युनिसिपल कॉर्पोरेशन और पुलिस वक्त पर पथराव करने का वाकया मुकुंदवाड़ी रेलवे स्टेशन इलाके में पेश आया। इस मौके पर पुलिस की जानिब से आंसू गैस का इस्तेमाल किया गया। मुकुंदवाड़ी रेलवे स्टेशन इलाके में विश्रांति नगर में गैर कानूनी कब्जाजात करके इस मुकाम पर गैर कानूनी तौर पर शराब फरोख्त की जाती थी। इसकी वजह से इस इलाके में गैर कानूनी कारोबार और दहशतगर्दी बढ़ गई थी। इस मुकाम से कई शिकायतें मौसूल होने के बाद पुलिस इंतज़ामिया ने पेशरफ्त की और म्युनिसिपल कॉर्पोरेशन की मदद से नाजायज़ कब्जाजात हटाने का अमल आज शुरू किया गया। इस मुकाम पर नाजायज़ कब्जाजात हटाने का अमल शुरू होने के बाद पुलिस और शहरियों में तनाज़ा हुआ। पुलिस समेत म्युनिसिपल कॉर्पोरेशन का वफ्द इस मुकाम पर नाजायज़ कब्जाजात हटाने के लिए गया था। इस मौके पर शहरियों ने कार्रवाई की मुखालिफत करते हुए वक्त पर पथराव किया। इसकी वजह से पुलिस को आंसू गैस का इस्तेमाल करना पड़ा। इस तरह से इसके बाद JCB के ज़रिए से नाजायज़ कब्जाजात मुनहदिम कर दिए गए। जाए वाक़े पर सख्त पुलिस बंदोबस्त था, ताहम सीनियर अफसरान भी वहां पहुंच गए थे। इस मौके पर ख़वातीन ने शोर मचाया और नारेबाजी की और अचानक कॉर्पोरेशन के वक्त पर पथराव किया। आखिरकार पुलिस ने आंसू गैस का इस्तेमाल करके हुजूम को तितर बितर किया। नाजायज़ कब्जाजात मुकम्मल तौर पर मुनहदम किए गए। टीन के शेड में गैर कानूनी शराब की बोतलों का ढेर भी नजर आया। झेंडा चौक ते विश्रांती चौक या भागामध्ये DP रोडवर जे अनधिकृतपणे बांधकाम झालेले होते, ते अनधिकृत बांधकाम निष्कासित करण्याची कारवाई महानगरपालिकेतर्फे चालू आहे। पोलीस प्रशासनाचं मोठं सहकार्य आहे, मोठा फौजफाटा पोलीस प्रशासनाचा तसेच महानगरपालिकेचा आहे आणि त्यासोबत ही कारवाई चालू आहे। हमने मुखालिफत नहीं करने का फैसला लिया है, ताहम अवाम के दिल में मराठा रिजर्वेशन के जिम्मे यकीन पैदा नहीं हुआ है। इन ख्यालात का इजहार हिज़्ब मुखालिफ पार्टी रहनुमा अंबादास दानवे ने किया है। मराठा आरक्षणाचा जो निर्णय झालेला आहे, निश्चित मराठा समाजाच्या खूप अभ्यासकांनी या आरक्षणाची शंका व्यक्त करणं रास्त आहे, कारण याच्या आधीचे अनुभव चांगले नाही। याच्या आधी दोनदा अशा पद्धतीनं 16% 13% आरक्षण मराठा समाजाला दिले आहे। या शंका आमच्याही मनात विरोधी पक्ष म्हणून किंवा या महाराष्ट्र विधानमंडळाचे सदस्य म्हणून या मराठा समाजाचं एक आपण
सदस्य म्हणून निश्चित आमच्या मनात आहेच, पण ज्या पद्धतीनं सगळ्यांनी एकत्र मिळून या महाराष्ट्राच्या मराठा माणसाच्या मराठा समाजाचा निर्णय घ्यावा म्हणून आम्ही कोणत्याही सभागृहात विरोध न करण्याचा निर्णय घेतलेला होता. परंतु लोकांच्या मनात या आरक्षणावर जो विश्वास असायला पाहिजे होता तो निर्माण झाला नाही, हे सत्य कबूल करावं लागेल. बऱ्याच जणांनी शंका कुशंका व्यक्त केल्या. आम्ही सुद्धा विरोधी पक्ष म्हणून अधिकृतरित्या माननीय मुख्यमंत्री, विधानसभा अध्यक्ष, विधान परिषद सभापती यांना अधिकृत पत्र देऊन या शंका उपस्थित केलेल्या आहेतच. असं काही नाही की आम्ही मूक संमती दिलेली, याला असं काही समजायचं कारण नाही. या संदर्भात अधिवेशन सुरू होण्याच्या आधी आम्ही असे पत्र दिलेले, त्याचा खुलासा सुद्धा माननीय मुख्यमंत्री यांना आम्ही मागितलेला, त्यांनी तो केलेला आहे. आता विश्वास ठेवावा लागेल, परंतु लोकांच्या मनात हा विश्वास नाही हेही आपल्याला कबूल करावंच लागेल. कारण 50% आरक्षणाची जी मर्यादा आहे त्या मर्यादेत ते राहील का नाही राहील, टिकेल का न टिकेल, हा प्रश्न जनतेच्या मनात आहे, हे कबूल करावा लागेल. हुकूमत ने हमें कोर्ट में बाकी नहीं रहने वाला रिजर्वेशन दिया है, हमें दिल्ली से रिजर्वेशन लेना पड़ेगा. इन ख्यालात का इजहार साबिक रुकन असेंबली हर्षवर्धन जाधव ने किया है. जय शिवराय. मी जे सातत्याने मराठा आरक्षणाच्या साठी राजीनामा दिल्यापासून 2018 पासून म्हणतोय की ओबीसीमधून आपल्याला आरक्षण मिळणार नाही आहे, कारण बरीचशी गणितं राजकारण्यांची वेगळी चालतात, ते ऐकण्याच्या मनस्थितीत नसतात. 40 वर्ष झाले अगदी कैलासवासी अण्णासाहेब पाटलांपासून तर हर्षवर्धन जाधवांपर्यंत आपल्याला आरक्षण भेटलेलं नाही. आपल्याला अतिरिक्त आरक्षण घ्यावं लागेल आणि तेही दिल्लीत घ्यावं लागेल. पण सारखं मला ट्रोल केलं, सारखं मला म्हटलं की हर्षवर्धनच्या डोक्यात फरक पडलाय. आज काय झालं? पुन्हा एकदा आपल्याला अशा पद्धतीचं आरक्षण दिलं जे कोर्टामध्ये टिकणं शक्य नसल्याचं ACBC वरून ऑलरेडी स्पष्ट झालेलं आहे. म्हणजे काय गोळाबेरीज काय, तर हातात भोपळा आहे. मग मराठ्यांनी आता काय करायचं आहे? कारण आता ना विधानसभेचं अधिवेशन आहे ना लोकसभेचं अधिवेशन आहे. मग आता कसं करणार पुढे? दिल्लीत गेल्याशिवाय पर्याय नाही, हे जे मी सातत्याने म्हणत असतो. आज त्याचा विचार मराठा समाज करणार आहे का पुन्हा एकदा त्याच मार्गाला लागणार आहे ज्या मार्गाला गेल्या 40 वर्षापासून आपण लागतोय? थोडा विचार करा, निर्णय घ्या. नाजरीन, अब वक्त हो चला है एक मुख्तसर से वक्फे का. वक्फे के बाद जल्द हाजिर होते हैं. देखते रहिए ADN उर्दू न्यूज. हॉटेल विझार्ड पॅलेस तुमच्या शहरात तुमच्या जिभेचे चोचले पुरवण्यासाठी देश विदेशातील खास चवींचा खजाना घेऊन आलो आहोत. हॉटेल विझार्ड पॅलेस येथे स्वाद आपल्या पसंतीचा. आमच्या येथे महाराष्ट्रीयन, पंजाबी, राजस्थानी, गुजराती आणि साऊथ इंडियन डिशेससह जगभरातील 50 देशांमधील डिशेस सुद्धा मिळतील. व्हेज आणि नॉन व्हेज दोन्ही उपलब्ध. स्वादिष्ट मेजवानीचे एकमेव ठिकाण, फॅमिली रेस्टॉरंट, AC नॉन AC रूम्स, AC फंक्शनल हॉल, प्रशस्त लिफ्ट, फ्री वायफाय आदी सुविधायुक्त. ग्राहकांना विमानतळ, रेल्वे स्टेशन, बस स्टँड आदी ठिकाणाहून वाहनाद्वारे हॉटेलात आणण्याची विशेष मोफत सुविधा. त्वरा करा आणि आजच भेट द्या. हॉटेल विझार्ड पॅलेस, खडकेश्वर रोड, मिल कॉर्नर जवळ, औरंगाबाद, छत्रपती संभाजीनगर. So kind and has helped us so much, and we slept really well because it's super quiet even though it's on the main street. It's a wonderful time here. It's a very nice clean hotel and the food is excellent here. Food is excellent. I'm still so stuffed. Yeah. तुम्हालाही पाण्यामध्ये मनसोक्त बोटिंग करायची आहे, परंतु ही बोटिंग करण्यासाठी गोवा, देवगड सारख्या ठिकाणी तुम्हालाही जावं लागतंय. तर जरा थांबा. आपल्याच छत्रपती संभाजीनगर शहरात महानगरपालिका घेऊन आली आहे बच्चा कंपनीसाठी तसेच मोठ्यांसाठी नौका विहार. या नौका विहारामध्ये तुम्हाला विविध प्रकारच्या 6 बोटींमध्ये मनसोक्त नौका विहार करण्यास मिळेल. पेंडल बोट तसेच राफ्ट बोट यासारख्या विविध बोटींमध्ये मनसोक्त पाण्यामध्ये बोटिंग करण्याचा आनंद घ्या. तर त्वरा करा आणि आजच भेट द्या. नेहरू उद्यान, N8, सिडको, छत्रपती संभाजीनगर. दिवाळी धमाका.
छत्रपती संभाजीनगरमध्ये प्राईम लोकेशनवर आलिशान 2 BHK रो हाऊसेस, बीड बायपास रोड सातारा परिसरापासून फक्त 200 मीटरच्या अंतरावर, हिवाळे पाटील लॉन्स पासून फक्त 400 मीटरच्या अंतरावर. आकर्षक किमतीत रो हाऊसचे मालक व्हा आणि आकर्षक बक्षिसे जिंका. किंमत फक्त 51 लाख पासून पुढे. विकसित क्षेत्रात अधिष्ठान आहे. वैयक्तिक रो हाऊससाठी प्रशस्त पार्किंग, त्याचबरोबर प्रायव्हेट गार्डन, व्हिडिओ डोर बेल, सौर सिस्टीम. जागेचा पत्ता प्लॉट क्रमांक 14P 15 24 25P बीड बायपास सातारा परिसर, छत्रपती संभाजीनगर, औरंगाबाद. खरेदीसाठी आमचा कॉन्टॅक्ट नंबर आहे 9860056488. सर्व बँक कर्ज उपलब्ध आहेत. अटी आणि शर्ती लागू. मस्त मास्क पहना रे तूने. थैंक यू सर. वो जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर. रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर. एक और है ना सर. देना. बहुत मस्त लगे आपको. ये ना सर. सर ये ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर. हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर, वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है. ओके सर. ये ले. सलाम. ये भी ऑनलाइन भर दे. हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करे, जिंदगी के सफर को सुरक्षित रखे. वक्फे के बाद आपका दोबारा इस्तकबाल है। म्युनिसिपल कॉरपोरेशन को खुद कफील बनाने के लिए आज एक और इकदाम किया गया। ये बात म्युनिसिपल कॉरपोरेशन कमिश्नर जी श्रीकांत ने म्युनिसिपल कॉरपोरेशन की जानिब से खरीदे गए 4 नए टिप्पर को अवाम के नाम मौसूम करते हुए कही। आज म्युनिसिपल कॉरपोरेशन के ऑफिस में म्युनिसिपल कॉरपोरेशन की जानिब से 15वें माली कमीशन के तहत नए 4 टिप्पर को अवाम के नाम कमिश्नर नीज एडमिनिस्ट्रेटर जी श्रीकांत के हाथों मौसूम किया गया। इस मौके पर एडिशनल कमिश्नर रंजीत पाटिल, एग्जीक्यूटिव इंजीनियर अमोल कुलकर्णी, तिब्बी मेडिकल ऑफिसर डॉक्टर पारस मंडलेचर, तकनीकी शोबे के मुलाजमीन वगैरह मौजूद थे। म्युनिसिपल कॉरपोरेशन के जुमला 8 टिप्पर 15 साल से ज़्यादा क़दीम होने की वजह से हुकूमत के उसूल ज़ाबित के मुताबिक स्क्रैप कर दिए गए। इन 4 टिप्पर का इस्तेमाल पानी फराहमी, तामीरात, मलेरिया और नाजायज़ कब्ज़ाजात शोबे के तहत मुख्तलिफ़ कामों के लिए किया जाएगा। इसकी इत्तला एक्झिक्युटिव्ह इंजिनियर अमोल कुलकर्णी ने दी। जे मेकॅनिकल डिव्हिजनमध्ये आम्ही आत्मनिर्भर होण्याच्या अनुषंगाने आपण अजून एक पाऊल पुढे टाकलेलं आहे। प्रामुख्याने यापूर्वी या गाडीचा आपण भाडे तत्वावर घ्यायचं आणि जास्त खर्च व्हायचं। आता आम्ही 15 वित्त आयोगाच्या अंतर्गत 4 गाडी हे घेतलेले आहे आणि ते गाड्या विविध जे महानगरपालिकेचं जे विभाग आहेत त्यांना आम्ही देण्यात येणार आहे आणि माल वाहतुकीची असेल आणि उद्या अतिक्रमणाची कार्यवाहीसाठी असेल असे विविध विभागाच्यासाठी आपण स्वतः आपल्या यंत्रणा आपण उभा करतोय आणि जेणेकरून आपण स्वतः प्रत्येक गोष्टीला दुसऱ्यावर अवलंबून न राहता स्वतः सक्षमकडे आपण वळताय। अंबाजोगाई पीपल्स कोऑपरेटिव बैंक की शाख बीड़ बाईपास इलाके में शुरू की जा रही है। इसके तिला चेयरमैन राज किशोर मोदी ने सहाफती कॉन्फ्रेंस में दी। अंबाजोगाई पीपल्स कोऑपरेटिव बँकेची 17वी शाखा छत्रपती संभाजीनगर येथे बीड बायपास सातारा रोड या ठिकाणी सुरू करतोय। ही आमची 3री शाखा आहे संभाजीनगरची। अंबाजोगाई पीपल्स बँक गेल्या 25-26 वर्षापासून एक सहकारी तत्वावर चांगल्या पद्धतीने चालणारी बँक म्हणून आम्ही नावारूपाला आणलेली आहे। या बँकेच्या जवळपास 500 कोटी रुपयाच्या पुढच्या ठेवी आहेत। त्या ठिकाणी आमच्या बँकेचा NPA फक्त नेट NPA 1-1.5% आहे। आमच्या बँकेची वसुली चांगली आहे आणि आपल्याला मी सगळ्याला या माध्यमातून विनंती करू इच्छितो की 23 तारखेला महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेब, त्याचबरोबर भारत सरकारचे वित्त राज्यमंत्री भागवतरावजी कराड साहेब आणि राज्याचे कृषी मंत्री आणि आमचे नेते धनंजयजी मुंडे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली आणि संभाजीनगरचे सर्व सन्माननीय मंत्री, आमदार आणि लोकप्रतिनिधी यांच्या उपस्थितीमध्ये या बँकेचं भव्य शुभारंभ आम्ही करत आहोत। या बँकेच्या शुभारंभ प्रसंगी आपण सर्वजण उपस्थित राहू
आणि आमच्या बँकेला सहकार्य करावं अशी विनंती या माध्यमातून मी करतो। छत्रपति शिवाजी महाराज की जयंती के दिन में वालूज महानगर पत्रकार तंजीम और मेटल मैन ऑटो कंपनी के इश्तिराक से पीर को पत्रकार तंजीम के मुजव्वज़ा अराजी पर मौज़िज़ीन के हाथों शजरकारी की गई। छत्रपति शिवाजी महाराज की जयंती के सिलसिले में वालूज महानगर पत्रकार तंजीम और मेटल मैन ऑटो कंपनी के इश्तिराक से खराज अक़ीदत और शजरकारी का प्रोग्राम मुनक़िद किया गया था। प्रोग्राम में बतौर सदर पत्रकार तंजीम के बानी चंद्रशेखर पुर ने, ताहम बतौर मेहमानान खुसूसी वालूज MIDC पुलिस स्टेशन के इंस्पेक्टर अविनाश अघाव, मेटल मैन ऑटो कंपनी के एक खंडे मौजूद थे। ADN के लिए हमारे नुमाइंदे शिवाजी गायकवाड़ की वालूज से रिपोर्ट। सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराजांना आपण सगळे अभिवादन करून आजच्या कार्यक्रमाला सगळे पत्रकार बंधूंनी काही दिवसापूर्वी आलो होतो त्याचे भग्नावशेषमध्ये होतं, कचरा, बरेचसे झाडं झुडपं। आज इतक्या मोठ्या मुहूर्तावर आपण पत्रकार संघाच्या जी आपली आरक्षित जागा आहे किंवा आपण नियोजित पत्रकार भवनाची जी जागा आहे त्या ठिकाणी मेटलमनच्या माध्यमातून आज वृक्षारोपण करून ही मुहूर्तमेढ केलेली आहे। त्याबद्दल सर्व पत्रकार बंधूंचं मी कौतुक करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो। आणि इथं मेटलमॅनचे आहेत सर्व पत्रकार बंधू आहे की हे आपले भारतीय संस्कृती किंवा इतिहास आहे। आपण पाहिलं की थेंबे थेंबे तळसाचे, आज इथं झाडं लागली, उद्या या ठिकाणी छोटं पत्रकार भवनाच्या टप्प्याने मोठं पत्रकार भवन व्हावं। ज्या ठिकाणी मागची एक चर्चा झाली की पत्रकार भवनाच्या पत्रकार बांधवांच्यासाठी एक मीटिंग हॉल असावं आणि वरती इथं भरपूर आहेत माध्यम आहे, म्हणजे गोरगरिबांची मुलं आहेत जे गावाकडं त्यांचं पालकांनी किंवा पूर्वजांनी काही त्यांना सुविधा नसताना गाव सोडायची इच्छा नसताना सुद्धा नालोच्या इकडं आले पोट पाणी भरायसाठी। त्यांच्या असंख्य मुलं मुली आहेत, त्यांच्यासाठी एक रीडिंग हॉल व्यवस्थित तयार करा। त्या ठिकाणी जे लाखो करोडो रुपये, ते लाखो रुपये, हजारो रुपये देऊन शिक्षण घ्यायची कॅपॅसिटी नाही, अशा असंख्य मुलं आहेत, त्यांना पुस्तक नाही किंवा लायब्ररीला 400-500 रुपये भरायला वेळ नाही। अशा एक सुसज्ज पत्रकार बंधूंच्या मदतीने त्यात आमचंही काही योगदान लागलं। म्हणजे आता शहरात थोडे तुमच्या सगळ्याच्या माध्यमातून थोडेसे माझेही बरेचसे कॉन्टॅक्ट आहे किंवा जिथं मी शब्द खर्च केल्यानंतर मी सांगितलं मला कोणी लाख रुपयाचे पुस्तकं द्या तर 100% देतील किंवा काय टेबल खुर्ची द्या, जे पण आहे जे आपल्याला जे वाचनालयासाठी लागेल किंवा स्पर्धा परीक्षेसाठी लागेल तिचा माझंही काही योगदान असेल। मी पोलीस स्टेशनचा अधिकारी 1 वर्ष 2 वर्ष असतो, बदली हा आमच्या नोकरीचा अविभाज्य घटक असतो। शेवटी आम्ही ज्या ज्या ठिकाणी जातो तिथं आमचे नातेसंबंध रक्तापेक्षा श्रेष्ठ होतात, असं माझंही काही योगदान असेल निश्चित सांगा। खबरों के सिलसिले को खत्म करने से पहले आइए डालते हैं आज की चंद अहम खबरों पर दोबारा एक नजर। गैर कानूनी कारोबार चलाने वालों के मुकुंदवाड़ी इलाके के नाजायज कब्जाजात इंतजामिया की जानिब से हटाए गए, ताहम शहरियों का पथराव, पुलिस की जानिब से आंसू गैस का इस्तेमाल। मराठा रिजर्वेशन के मसले पर हुकूमत को मराठा रिजर्वेशन के ज़िन में यकीन पैदा करना नहीं आया, हिज़्ब मुखालिफ पार्टी रहनुमा अंबादास दानवे का बयान। नाजरीन, ये थी आज की खबरें, कल दोबारा हाजिर होंगे नई खबरों के साथ। देखते रहिए ADN उर्दू न्यूज़, आवाज़ हर दिल की।